नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 21 जानेवारी 2026. आता वाजले त्या 9 वाजलेत. आता कपडे वाळल्यात का बघायला आलो बाहेर. वाळल्यात की काल धुतलेले ना कपडे, काल ही पण वाळले. आता ही मला सगळीच कपडे आत नेली पाहिजे. एका जागी इथं गोळा करून ठेवली पाहिजे, कुठली वाळल्यात कुठली नाही. ही एक वाळली म्हणजे एका जागी गोळा करून ठेवून मग परत आत नेणार ना मी. आईची साडी वाळल्या वाटते. हो, ही चिमटा ना, चिमटा अडकते सारखा. आत्ता निघली ही पण. ओहो, कपडे पडली सगळी खाली. काय ओहो, ती दोरी हल्ली ना त्याच्यामुळं ठेवूनच येतो आत. ही पण पडलं. सगळं पडायला लागले. सगळं पडायला लागले. धाड धाड कपडे आतच नेऊन ठेवतो. ही दोरी हाला लागले ना सारखी. तुला आतच ठेवलेलं बरं. दरवाजा ढकलायला लागतोय. पाणी ठेवायचं हवे. करणार नाही ना आंघोळात. त्यानं पाणी ठेवलं नाही की मला उचलेल तेवढं मी अर्ध्या बघून बादली घेऊन येतो. पाणी वय केवढं ठेवू पाणी? भरून ठेवू वय. बरं बरं. पाणी काय लाकूड घालतो की जायला होतो. हां, कुठल्या गावताचा सुरा घालू चुलीत? पलीकडं आहे का? हां. पप्पा म्हणले पाणी तापत ठेवू. मी मगाशीच पाणी तापत ठेवले. पप्पाला माहीत नाही ना. मी आपलं विचारत होतो पाणी ठेवू का. पप्पा म्हणलं ठेव पाणी. ठीक आहे, पाणी मगाशी ठेवले. ठीक आहे, मगाशीच पाणी ठेवले मी. म्हणजे असं विचारत होतो ना पप्पाला पाणी ठेवू का काय. माझं कसं आहे माहिती आहे का, मला सांगायला लागत नाही पाणी ठेव हे ठेव. मी मोकळं पातेलं दिसले का नाही पाणी लगेच ओतून ठेवतो. ते भाव काय करतो, पाणी ओततं आणि आत नेतं. त्याला असं मोकळं टाकतं इकडं. असं आहे त्याचं काम. मी तसं करत नाही. मी डायरेक्ट पाणी ओततो. कोण आंघोळ नाही केली तरी पण ओतून ठेवतो मी पाणी. तरी पण दररोज करतात पप्पा आंघोळ. अजून मला पोहे करायची आहे ती, कारण की आई अजून आलीच नाही. आज येणार आहे. काल फोन केलेला मी, येतो म्हणले सकाळी. आज आता बसली असेल इष्टीला, येत असेल आता. 4-5 दिवस झाले येतो म्हणाल ते. ती मामा सोडत नव्हता ना. असू दे, एक दिवस राहा असं म्हणतात ना तिकडची मामा मामी. म्हणजे वर्षातनं 2 वर्षातनं एकदा जाते ना आई तिकडं. त्यामुळं राहा म्हणला मामा. मग आता फायनली आज येणार आहे आई. आता मला आज पण पोहे खाऊन जायला पाहिजे. आता पोहे करायचेत अजून. म्हणलं आता ब्लॉगिंग करावं मग पोहे करावं. नाहीतर पोहे करत बसलं की ब्लॉगिंग होणार नाही माझं. मग उशीर होणार मला कामावरला जायला. त्यामुळं मला पहिला ब्लॉगिंग करूया, एडिट करून यूट्यूबला टाकून परत मग पोहे करायला घेऊया म्हटलं. आता आज माझं एक चॅलेंज पूर्ण करणार आहे. मला स्लॅबवर चढता येते का बघणार आहे मी. ठीक आहे, स्लॅबवर आमच्या माडी नाही, काय नाही. ठीक आहे, माडी बिडी काहीच नाही बनवलेलं आहे मी. म्हणजे मला चढता येते का मी ते बघणार आहे, ट्राय करणार आहे. बघूया येते का मला चढाय. इथनं पण जागा आहे. इथनं पाय ठेवलं की येतंय जायला. पण तो भाव जातो इथनं कसा जातो मला पण माहीत नाही. ते मला येते का बघणार आहे मी इकडं जात आहे स्लॅबवर वरती माझ्या. चला आता बघूया. स्लॅबवर चढायचं कठीण आहे, तरी पण ट्राय करतो. येते का चढाय बघू. फोटो काढलं पाहिजे पहिले. पलीकडं सारलं पाहिजे. पाय ठेवायचं म्हणजे हो, पाय असा वर करायला गेलं लय दुखल पाय. इथनं असा पाय ठेवतो ह्याच्यावर पाय ठेवतो
आणि इथनं पाय ठेवून ह्याच्यावर चढतो येतं का बघूया. इथनं मला पहिला 2 जागा आहे तिकडं पण चढाय जागा आहे, इकडं पण जागा आहे. म्हणजे इकडं येते का बघतो पहिला, परत तिकडं येते का बघतो. मला वाटते तिकडं सोप्पा आहे, इकडं नाही. तिथं दगड आहेत ना, असं दगडावर पाय ठेवा असं पाय ठेवत वर जाऊ शकते असं वाटतंय मला. तिकडं सोप्पं आहे, पण इकडं बघूया, ट्राय करतो जरा. हे धरायचं कशाला, इथनं धरतो असं. इथं चढलो शेवटी ह्याच्यावर. आता स्लॅबवर कसं चढू. कळक आहे, गुढीपाडव्याचं कळक आहे ना, ह्याच्यावर ठेवलं आहे. हो काय, तर इथनं कसं चढू ना, अवघड आहे चढायचं. म्हणजे नाही येणार. पाय ठेवायचं कुठं म्हणतोय मी. इथं पाय ठेवाय काय तर पाहिजे, इथं पाहिजे, पण चढायचं कसं. थांबा बघू. हो, नाही येणार. इथनं इम्पॉसिबल आहे चढायला, कारण की घसरते नाही सगळं, त्यामुळं चढाई ना. आता मला पलीकडनं चढलं पाहिजे, इथनं नाही. हो, धरतो नाही तर बॅलेन्स गेला की पडील खाली. आता मला तिकडं चढलं पाहिजे, इकडं काय येणं झालं मला चढायला. पाय घसरायला लागलेत ना. तो भाव आहे कसा चढतो तेच कळत नाही मला. इकडं बघतो, कदाचित मला वाटतं इकडं येईल चढायला. हे ठीक आहे, ठीक आहे. हो बोळ आहे, म्हणजे ह्याच्यातनं असं पाय इकडं तिकडं पाय देऊन वर येईल चढतं मला वाटतंय. इकडं बघू, ट्राय करतो मी. इकडं बघू येईल का. चप्पल काढतो पहिला, कारण की चप्पल घसरल. इकडे पाय ठेवतो, असं पाय ठेवत येईल जाय मला वाटतंय. गेलो वर गेलो मी, शेवटी वर गेलो. हे पाला आहे ना, मध्ये पाला आहे सगळा. नाही येणार, जाता येणार नाही. नाही जायला, इथनं पण जायला येणार. हे कसं आहे माहिती आहे का, इकडं पाला आहे ना वर. ठीक आहे, सगळा वर पाला आहे. पाल्यामुळं काय जायलाच येईना. नाही, मी पाला नसता का नाही गेलो असतो वर सहज इकडं. की पाला सगळा आहे, त्यामुळं पाय पण ठेवाय ना, कायच ठेवाय ना. सगळी काटा आहेत ना सगळी वर, त्यामुळं काय पाय पण ठेवायला आहे ना, तिकडं वरती पण जायला आहे ना. इथनं पण इम्पॉसिबल आहे आणि इकडं पण इम्पॉसिबल आहे. कारण की आम्ही अजून शिडी बनवलेली आहे ना. बनवायची आहे आता शिडी लोखंडाची. इथं अशी बनवणार आहे लोखंडाची, अशी आडवी, म्हणजे जायला पण सोपं होईल ना वर. शिडी नसल्यामुळं वर जायला प्रॉब्लेम होतो जरा.